त्या दिवसापासून ऑब्झर्व करते, त्यांच्यात उठणं बसणं जाऊन बोलणं. माझ्या आजूबाजूला राहा, शिकून घे. आणि नको बाबा, तुझ्या बाजूला अजून राहून मी तुझ्यासारखं होईल. नको. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये आपण बघतोय की टोळी आणि काटा गँग अशा 2 टीम्स तयार झाल्यात. पण आता टोळी गँगही विभागली गेलीय. त्यात आता 3 वाईल्ड कार्ड सदस्यांची भर पडलीय. अनुश्रीने टोळी सोडून स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम सुरू केलाय. पण इतरांना तिच्यावर अजून विश्वास बसत नाहीये, कारण ती कधीही टोळीत जाऊ शकते असा सगळ्यांचा समज होतोय. पण आता दीपालीवरून राकेश आणि तन्वीमध्ये चर्चा सुरू आहे. दीपाली विशाल आणि रुचितासोबत उठबस करते. शिवाय नॉमिनेशन टास्कमध्येही तिने रुचिताला किंवा विशालला नॉमिनेट न करता प्राजक्ताला नॉमिनेट केलंय. त्यांच्यात नक्की काहीतरी शिजतंय असं तन्वी राकेशला सांगते. बिग बॉसच्या घरात तसं बघायला गेलो तर राकेश आणि दीपालीचा बॉन्ड पहिल्या दिवसापासून उत्तम आहे. तर तन्वी आणि राकेश सुद्धा क्लोज आहेत. पण आता तन्वीच्या बोलण्यावरून राकेशलाही दीपालीवर संशय येतोय की ही स्वतःला वाचवण्यासाठी कधीही ग्रुप सोडू शकते. रुचिता दीपालीला वाईट शब्दात बरंच काही बोलली होती. त्यांच्यात प्रत्येक दिवशी वाद व्हायचा. पण आता रुचिता आणि विशाल लांब जायला लागल्यापासून दीपाली तिला जवळ करते. या गोष्टी आता तन्वीला खटकतायत. तर अनुश्री सुद्धा कधीही पलटी मारून टोळी जॉईन करू शकते असं तन्वी सांगते. दुसरीकडे प्राजक्ता मात्र एकटी पडलीय. आजच्या भागात प्राजक्ता बाल्कनीमध्ये लोळत असते. तेव्हा तन्वी तिला साखर गोळी असं म्हणते. संकेतला तिकडे येताना बघून उठून बस, बाजूला मुंगळा आलाय असं ती म्हणते. तेव्हा संकेतला ती स्वतःला साखर गोळी म्हणते असा समज होतो. त्यावर तन्वी म्हणते, माझ्यासोबत राहा म्हणजे हुशार होशील, थोडी तरी अक्कल येईल. त्यावर दोघांचे शाब्दिक वार सुरू होतात. आता हळूहळू संकेतचा गेम दिसू लागलाय. तेव्हा संकेत तन्वीवर भारी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर कधीही. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.